नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। पण 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव, हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। पण 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। आणि जर याचं सविस्तर उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा 31 डिसेंबर पर्यंत कसा परिणाम होणार हे लक्षात आल्यानंतरच आपल्याला समजेल की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये ऍक्च्युअली कसे राहणार कापसाचे बाजारभाव। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे तिथं ख्रिसमसच्या सुट्ट्या येतात। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता इथून पुढे कापसाच्या बाजारभावात आपल्याला जास्त तेजी अथवा मंदी दिसणार नाही। म्हणजे जो कापसाचा भाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत 69 पासून 72 सेंटच्या दरम्यान दिसेल। आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात बदल होणार नाही, याचा अर्थ देशातील बाजारभावात सुद्धा जास्त बदल होणार नाही। कारण देशामध्ये यंदा कापसाचं उत्पादन कमी आहे, याच्यामुळे कापसाच्या भावात तेजी येणार ही जरी गोष्ट अटळ असली तरी देखील सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारामध्ये कापसाची आवक ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। याचा अर्थ समजून घ्या की देशात कापसाची जेवढी सध्या गरज आहे तेवढी उपलब्धता आहे, याच्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत नाही। आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की 31 डिसेंबर पर्यंत जैसे थी परिस्थिती राहणार आहे। म्हणजे सध्या जो कापसाचा भाव 7000 ते 7500च्या दरम्यान आहे, हीच परिस्थिती 31 डिसेंबर पर्यंत दिसेल। मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मी तुम्हाला एवढाच सल्ला देऊ इच्छितो की आपण 31 डिसेंबर पर्यंत कापसाची विक्री अजिबात करू नका। कारण भविष्यात आपल्याला कापसाचा भाव हा सुरुवातीला 8000 पार आणि त्यानंतर 8500 पर्यंत जाताना दिसणार आहे। विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती, कारण भविष्य आहे उज्ज्वल।
भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.